पेन्शन म्हणजे प्रत्येकाच्या म्हातारपणीची ढाल आहे आणि त्याच पेन्शनचे पैसे जर मुलगा आणि सून आपल्याला देत नसतील तर त्याचा काय फायदा आहे. यशोदा पाटील नवऱ्याचं छत्र फार वर्षापूर्वी हरपलं होतं यांचं. त्या काळात घर सांभाळणं, एकुलत्या एका मुलाला वाढवणं आणि सरकारी नोकरीच्या छोट्या पगारात संसार चालवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही. प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या जोरावर त्यांनी घर उभं केलं, मुलाला शिकवलं. आज तीच पेन्शन त्यांच्या वृद्धपकाळातील ढाल होती. जगण्याचा एकमेव आधार मुलगा राघव आणि सून प्रिया बाहेरून पाहता एकदम आदर्श जोडपं वाटायचं. गल्लीतील लोक कौतुकाने म्हणायचे, यशोदा यशोदा पाटलांचा मुलगा आणि सून बघा, आईची किती काळजी घेतात. पण सत्य मात्र काही वेगळंच होतं. राघव हळूहळू बदलत चालला होता. सुरुवातीला नोकरीसाठी इकडे तिकडे भटकला, छोट्या मोठ्या नोकऱ्याही केल्या, पण कष्टाची किंमत त्याला कधीच उमगली नाही. नेहमी सोपा मार्ग, मेहनत न करता मिळणारे पैसे हाच त्याचा ध्यास झाला होता. मित्रांसोबत फिरणं, मोबाईल आणि गॅजेट वस्तू खरेदी करणं हाच त्याचा छंद झाला होता. सून प्रिया बाहेरून सुसंस्कृत आणि नम्र दिसायची, पण आतून मात्र ती चालाक आणि लोभी होती. तिला वाटायचं सासूबाईंची पेन्शन म्हणजे तिच्या ऐशोआरामाची चावीच आहे. महागड्या साड्या, सोन्याचे दागिने, ब्युटी पार्लरचे पॅकेजेस, ब्रँडेड पर्स आणि सँडल, तिच्यासाठी सासूबाईच्या पेन्शनचा अर्थ एवढाच होता. यशोदाताईंचं आयुष्य मात्र साधं आणि शांत होतं. सकाळी देवळात जाऊन नामस्मरण करणं, मग गल्लीतल्या बायकांबरोबर थोडा वेळ गप्पा मारणं हेच त्यांचं छोटंसं सुख होतं. पण घरी परतल्यावर एक विचार त्यांना सतावत राहायचा, माझा मुलगा आणि सून योग्य मार्गावर का चालत नाही. मी एवढं सगळं सहन करून हा दिवस पाहण्यासाठी जगले का. नेहमीप्रमाणे एके दिवशी यशोदाताई बँकेतून पेन्शन जमा करण्याचा मेसेज आला. त्यांनी हळुवारपणे पासबुक राघवकडे दिलं आणि प्रेमाने म्हणाला, राघव बाळा, हे घे पासबुक, जाऊन बँकेतून पैसे काढून आण. ह्या महिन्यात मुलांची फी भरायची आहे, विजेचं बिल बाकी आहे आणि माझी औषधेही आणायची आहेत. राघव बनावट आत्मविश्वासाने हसला, हो आई, तू काळजी करू नकोस, सगळं मी बघतो. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तो थेट बँकेत गेला आणि चालाकीने आईच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदलला. मग घरी येऊन म्हणाला, आई, तुला मेसेज वाचताना त्रास होतो ना, म्हणून आता सगळं मीच बघतो, तू काही चिंता करू नकोस. हळूहळू ATM, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचा पासवर्डही त्याच्या हातात आला. सुरुवातीला त्याने मुद्दाम काही घर खर्च, मुलांची फी वगैरे भरली, जेणेकरून आईला शंका येऊ नये. पण काही महिन्यातच त्याचा खरा चेहरा समोर आला. कधी नवा स्मार्टफोन, कधी महागडे बूट, तर कधी मित्रांसोबत रेस्टॉरंट आणि दारूच्या ठिकाणी पार्ट्या. पेन्शनचा मोठा हिस्सा या चैनीत उडू लागला. प्रिया मग मागे नव्हती. महागड्या साड्या, पार्लर, पॅकेजेस, ब्रँडेड वस्तू, तिच्यासाठी हेच सुख झालं होतं. वरून ती घरात थोडाफार खर्च करत होती, जेणेकरून सगळं ठीक चाललंय असं भासवावं. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. विजेचं बिल, गॅसचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशोदाताईंची औषधं, हे सगळं वारंवार पुढे ढकललं जात होतं. किती वेळा यशोदाताई विनयच्या, राघव बाळा, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, डॉक्टरांकडे घेऊन चल. पण राघव नेहमी टाळायचा, आई उद्या जाऊया. आणि प्रिया टोमणं मारत म्हणायची, अहो आई, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे का जायचं. जरा गरम पाण्याची वाफ घ्या, बरं वाटेल तुम्हाला. त्याचं हे बोलणं ऐकून यशोदाताईंचं मन आतून विरघळायचं. त्या शांतपणे विचार करायच्या, मी याच दिवसांसाठी त्यांना मोठं केलं होतं का. माझ्या आयुष्यभराच्या कष्टाची, त्यागाची हीच किंमत आहे का. त्या रात्री यशोदाताईंना खूप खोकला येऊ लागला. खोकून खोकून त्यांची अवस्था बिकट झाली होती. श्वास अडखळत होता, अंग थरथर कापत होतं आणि डोळ्यांतून पाणी वाहत होतं. केवळ आजारानेच नव्हे तर आतल्या वेदनेने त्या रडत रडत विचार करू लागल्या, आज दिवस पाहण्यासाठी काय एवढं आयुष्य कष्ट केलं मी स्वतःचा मुलगा सोनू, ज्यांना हातावरच्या फोडासारखं वाढवलं, त्याच्याच हातातून माझ्या पेन्शनचे पैसे मौज मजेने साधन झाले आहे. त्यांच्या आजारपणाचं आता ओझं झालं आहे. आता त्या दोघांना त्रास वाटू लागला आहे, दोघांना. पण यशोदाताई तुटल्या नाहीत. उलट त्यांनी
मनोमन ठरवलं आता या मुलाला आणि सुनेला धडा शिकवायचाच. काही दिवसांनी त्यांनी शेजारी राहणाऱ्या जुन्या ओळखीच्या कमला काकूंना आपलं दुःख सांगितलं. ते ऐकून कमला काकू म्हणाल्या, यशोदा, तू एकदा बँकेत जा आणि पासबुक अपडेट करून घे. मग खरं तर समोरच सत्य येईल. दुसऱ्या दिवशी यशोदाताई ध्येय एकटवलं आणि बँकेत गेल्या. पासबुक छापून घेतल्या. त्या क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रत्येक आठवड्यातून खात्यातून निघणारे पैसे होते. कधी ATM मधून, कधी ऑनलाईन पेमेंट ॲपमधून, तर कधी कार्डमधून स्वाईप करून. पासबुकच्या पानांवर नोंदी होत्या. संगीता कॉर्नर, जिथे नवीन मोबाईल आणि एअरबड्स खरेदी झाले होते. अंकुर क्लब रेस्टॉरंट, जिथे पार्ट्या झाल्या होत्या. आणि पुढे स्टायलिश बुटिक्स, सलून अशी ठिकाणं रांगेत होती. त्या प्रत्येक नोंदीत यशोदा ताईंच्या आयुष्यभराच्या कष्टाची उधळपट्टी स्पष्ट दिसत होती. हो, मुलांच्या शाळेची फी भरली होती, पण बाकीचं सगळं चैनीत उडालेलं होतं. बँकेतील कर्मचाऱ्यांनी पासबुक पाहून थोड्या आश्चर्याने विचारलं, काकू, हा सगळा खर्च तुम्ही करत आहात का? थरथरत्या आवाजात यशोदा ताई म्हणाल्या, नाही बाळा, माझ्या ATM कार्ड तर माझ्या मुलाजवळ असतं. कर्मचारी हलक्या आवाजात म्हणाल्या, काकू, तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदललेला आहे आणि इंटरनेट बँकिंग पण ॲक्टिव्ह आहे. तो पुढे म्हणाला, जर तुम्हाला हवं असेल तर कार्ड ब्लॉक करून घ्या आणि मोबाईल क्रमांक पुन्हा स्वतःच्या नावावर करून घ्या. यशोदाताईंनी तिथेच बसून अर्ज लिहिला. त्यांनी पुन्हा आपला मोबाईल क्रमांक खात्याशी जोडला आणि कार्ड ब्लॉक केलं. त्यांच्या मनात एकीकडे खोल वेदना होती, आपल्याच लेकराकडून झालेल्या विश्वासघाताची, पण दुसरीकडे थोडासा दिलासा होता. आता मुलगा आणि सुनेची चालाकी त्यांच्यासमोर उघडी झाली होती. त्या मनोमन म्हणत होत्या की आता या फसवणुकीचा हिशोब चुकताच करायचा, आणि तोही असा की आयुष्यभर लक्षात राहील. बँकेतून बाहेर पडताना त्यांच्या हातपायांना हलकं थरथरायला लागलं. एका बाजूला विश्वासघाताची टोचणी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या लेकरावरचा विश्वास तुटल्याची खोल जखम. पण बँकेच्या दारातून बाहेर पडताना त्यांनी स्वतःशी कुजबूज केली आणि आता डोळ्यांतून अश्रू नाही, आता धडा शिकवायचा. घरी पोचल्यावर त्यांनी नेहमीसारखं शांत चेहरा ठेवला, जेणेकरून कोणालाही काही संशय येऊ नये. त्यावेळी प्रिया उपरोधिक सुरात म्हणाली, आई, कुठे गेला होता इतक्या सकाळी सकाळी? तुम्हाला तर चालतानाही त्रास होतो ना? यशोदाताई हलकसं हसत म्हणाल्या, अगं बाळा, मंदिरात गेले होते. देवाचं नाव घेतलं की मन कसं हलकं होतं. पण त्यांच्या मनात निर्धार आकार घेत होता. त्यांनी पासबुक छोट्या संदुकात लपून ठेवलं आणि सुनबाईपासून शक्य तितक्या गोष्टी टाळू लागल्या. त्यांना पाहायचं होतं, पैसे न मिळाल्यावर हा मुलगा आणि सून कसे ऐशोआरामात राहतात. ते त्यांनी ठरवलं. आता पुढे पेन्शन त्या स्वतः बँकेत जाऊन काढतील. प्रत्येक महिन्याला त्या थोडे थोडे पैसे काढून सुरक्षित ठिकाणी साठवू लागल्या. दुसऱ्या बाजूला राघव आणि प्रिया हैराण झाले. खात्यातून पैसे का निघत नाही? ATM मध्ये प्रयत्न केला तर मशीनवर लिहिलं होतं, कार्ड ब्लॉक आहे. राघव दचकला. रागाने घरी येऊन आई समोर उभा राहिला. आई, तू कार्ड बंद का केलं? आम्हाला किती अडचणी येतात माहित आहे का तुला? यशोदाताई शांत चेहऱ्याने म्हणाल्या, अरे बाळा, मला काहीच ठाऊक नाही रे. बँकवाले म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांमध्ये सुरक्षा वाढली जाते, म्हणजे त्यांनी काहीतरी केलं असावं. त्यांच्या आवाजात निरागसतेचा गोडवा होता, पण डोळ्यात एक ठाम निर्धार झळकत होता. आता खेळ उलटा फिरणार होता. तेवढ्यात प्रिया चिडून म्हणाली, आई, तुम्ही आम्हाला आधी का सांगितलं नाही? मुलांची फी भरायची आहे. घराचा सगळा खर्च ठप्प झालाय. यशोदाताई शांत ठाम स्वरात म्हणाल्या, उत्तर दिलं राघव. प्रिया, आता माझ्या पेन्शन मधून फक्त आवश्यक गोष्टींचा खर्च होईल. घर खर्चात मी मदत करेल, पण चैनीसाठी, ऐशो आरामासाठी किंवा विनाकारण एक पैसाही मिळणार नाही. माझी औषधं, वीज, पाणी, गॅस आणि तुमच्या मुलांची फी, एवढंच. राघव आणि प्रिया आतून तणावाने संतापले. त्यांच्या मौज मजेचा प्रवाह आता थांबला होता. तेव्हापासून दोघेही आई विरुद्ध हळूहळू वळू लागले. राघव टोमणे मारू लागला, तुझ्यामुळे आम्हा लोकांसमोर मान झुकवावी लागते. तर प्रिया उपहासाने म्हणाली, सासूबाई, तुम्हाला तर फक्त तुमच्या औषधांचीच काळजी असते, आमच्या मुलांचं काय हो? यशोदाताई मात्र शांत राहून सगळं ऐकत राहिल्या, पण आतून मात्र त्या दिवसेंदिवस अजून अधिक मजबूत होत चालल्या होत्या. त्यांनी मनोमन ठरवलं, आता फक्त धडा नाही, या दोघांना आरसा दाखवायचा. दिवस सरत गेले. पैशांच्या तंगीमुळे राघव आणि प्रियाचा
तेवर आता ओसरू लागला. मुलांची फी थकली, शाळेतून नोटीस आली, मोबाईलचा हप्ता थकला म्हणून वसुली करणारे घरी येऊ लागले. प्रियाचं ब्युटी पार्लरला जाणं बंद झालं. घरात तणावाचं वातावरण वाढत गेलं. प्रिया रागाने मुलांवर ओरडू लागली आणि राघव रात्री उशिरापर्यंत मित्रांकडे उसने पैसे मागत फिरू लागला. एके दिवशी मुलं रडत म्हणाली, आजी, बाबांनी पैसे भरले नाहीत तर आम्हाला परीक्षेला बसू देणार नाहीत. हे ऐकून यशोदाताईंचं हृदय हेलावलं. त्यांनी नातवंडांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या लपून ठेवलेल्या पैशांपैकी काही थेट पैसे शाळेत गेल्या. त्यांनी मुलांची फी स्वतः भरली. हे पाहून मुलं त्यांच्या पाया पडली आणि निरागसपणे म्हणाली, आजी, तू तर आमच्यासाठी देव आहेस. यशोदाताईंनी नातवंडांच्या कपाळावरती चुंबन घेतलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मनोमन त्या विचार करू लागल्या, राघव आणि प्रिया तर पूर्णपणे बुडालेले आहेत, पण या निष्पाप मुलांचे भविष्य मी कधीच अंधारात जाऊ देणार नाही. त्या क्षणी त्यांनी ठरवलं, पेन्शनचा मोठा भाग हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी वेगळा ठेवायचा, असा की राघव आणि प्रिया त्या पैशांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्या दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्या आणि बाल शिक्षण योजना ह्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केली. हे कळताच राघव संतापून म्हणाला, आई, तू असं कसं करू शकतेस? हे पैसे आमच्या हक्काचे आहेत. यशोदाताईने पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात उत्तर दिलं, हे पैसे तुमच्या हक्काचे नाहीत, तुमच्या मुलांच्या भविष्याचे आहेत. तुम्ही मला फसवलं, माझ्या आजारपणाची थट्टा केली आणि माझ्या कष्टाच्या पेन्शनवर आयुष्य आराम केली. आता हा प्रकार इथेच थांबेल. त्यांच्या शब्दाने घरभर शांतता पसरली. राघव आणि प्रिया गोंधळून गेले. पेन्शनवर थेट ताबा मिळत नाही हे लक्षात येताच दोघांनी नव्या डावपेच करायला सुरुवात केली. आता एका रात्री जेवताना प्रिया गोड हसत म्हणाली, सासूबाई, तुम्ही आता खूप थकता. बँकेची कामं करणं तुमच्यासाठी अवघड आहे. तुमची पेन्शन आमच्या नावावरती करा, आम्ही सगळं सांभाळू. तेव्हा यशोदाताई हलक्या आणि ठाम स्मित हास्य उत्तर दिलं, प्रिया, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या कष्टाच्या पेन्शनची मीच सांभाळ करेन. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. प्रियाने निरागसपणे मान हलवली, पण तिच्या मनात अधिक एक नवीन धोकादायक योजना आकार घेत होती. हळूहळू राघव आईवर दबाव टाकू लागला. एके दिवशी यशोदाताई सोप्यावर बसल्या होत्या. राघव मुद्दाम मुलांना म्हणाला, बघा रे, तुमच्या आजीमुळे तुम्हाला चांगले कपडे, खेळणी काहीच मिळत नाही. आजीला पेन्शन मिळते, पण ती खर्च करत नाहीत. कोणाला देते कोण जाणे. राघव आणि प्रिया हळूहळू आपल्या मुलांच्या मनात आजीविषयी शंकेचं बी पेरू लागले. तुमच्या आजीला पैसे मिळतात, पण त्या कुठे खर्च करतात माहीत नाही, असं ते मुलांच्या कानात हळूहळू ओतू लागले. पण एका रात्री मुलं आजीच्या खोलीत गेली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर वेगळेच दृश्य आले. आजी खूप खोकत होत्या, दम लागू बसल्या होत्या. बाजूला औषधांच्या बाटल्या ठेवल्या आणि त्यांनी छोट्याशा डब्यात काही नोटा काढून ठेवल्या. हळू आवाजात उषाला म्हणाल्या, हे बघ बाळा, उद्या मुलांची फी, नवीन पुस्तकं आण. त्या क्षणी मुलांच्या मनातला सर्व भ्रम नाहीसा झाला. त्यांना समजलं, सत्य आजीच्या डोळ्यात होतं आणि खोटं त्यांच्या आईवडिलांच्या ओटांवर होतं. पण दुसरीकडे प्रियाने एक नवा खेळ खेळला होता. ती सगळ्या गल्लीतल्या बायकांना अफवा पसरत होती, सासूबाई पेन्शन लपून ठेवतात, आम्हाला काहीच देत नाही, आम्ही सांगितलं तर आम्हाला चोर म्हणतात. हळूहळू ही अफवा शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली. काही लोकांनी यशोदाताईंना टोमणे मारायला सुरुवात केली. यशोदाताई, एवढा कंजूसपणा शोभतो का? मुलांना आणि सून नातवंडा आहेत घरात, थोडा खर्च करा ना. हे ऐकून यशोदाताई आतून कोलमडून गेल्या, पण बाहेरून मात्र शांत दिसत होत्या. आता मात्र राघव आणि प्रियाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. एके दिवशी ते बँकेत गेले आणि कर्मचाऱ्यांना खोटं सांगू लागले, आमची आई आता म्हातारी झाली आहे, तिला पैसे सांभाळता येत नाही, म्हणून तिचं खातं आमच्या नावावरती करा. पण त्यांना ठाऊक नव्हतं, यशोदाताईने आधीच बँकेत तक्रार करून ठेवली होती. बँक मॅनेजरने संतापून दोघांवर ओरड केला, इथून पुढे असा प्रकार करण्याचा प्रयत्नही करू नका आणि नाहीतर थेट कायदेशीर कारवाई होईल. राघव आणि प्रिया पडलेल्या तोंडाने घरी परतले, पण आतून ते अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनात एकच विचार होता, आई पेन्शनचे पैसे देत नाही तर तिला इतका त्रास द्यायचा की ती स्वतः हार मानेल. त्यांचं वागणं दिवसेंदिवस अधिक विषारी होऊ लागलं. प्रिया भाजीमध्ये मीठ जास्त टाकायची आणि उपरोधाने म्हणायची, आई आता तुमचे हात थरथरतात, बहुतेक बघा पुन्हा मीठ जास्त पडलं तर राग मुद्दाम टोमणा मारायचा. आई तुझा आमच्यावर विश्वास नाही, एकच घरात राहून तू आम्हाला परक केलंस.
यशोदाताई काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या शांततेच्या आड एक ज्वालामुखी उकळत होता. त्यांनी मनोमन ठरवलं होतं त्यांनी की आयुष्यभर लक्षात ठेवतील त्यांचा मुलगा आणि सून असा धडा शिकवायचा. आणि अपमानाने आणि टोमण्याने त्या पूर्णपणे अस्वस्थ झाल्या होत्या. पण त्यांनी आता ठरवलं, आता सहन करायचं नाही, आता सत्य सर्वांसमोर आणायचं. आणि काही दिवसांनी त्यांनी शेजारच्या कमल काकूंना घरी बोलवलं आणि म्हणाल्या, काकू आता वेळ आली आहे, या मुलांना चांगलाच धडा शिकवायचा आहे, पण त्यासाठी तुमची मदत लागेल, कराल ना? कमल काकूंनी उत्तर दिलं, दृढ आवाजात उत्तर दिलं, का नाही यशोदा, तू जर आता गप्प बसली तर तेच चुकीचं ठरेल. यशोदाताईंनी लगेच नियोजन केलं. त्या बँकेत पैसे पेन्शनचा मधला मोठा हिस्सा काढला आणि मुलांच्या शिक्षणासाठी व स्वतःच्या उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमा करून ठेवला. थोडे पैसे मात्र हाताशी ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी गल्लीतल्या काही महिला आणि नातेवाईकांना घरी बोलवलं. घरात सगळे जमा झाले. यशोदाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, मी ठरवलं आहे, आज सर्वांसमोर घराचा हिशोब मांडायचा. त्यांनी पासबुक सर्वांसमोर ठेवलं आणि म्हणाले, हे बघा, माझ्या कष्टाची पेन्शन कुठे खर्च झाली आहे. राघव आणि प्रिया तिथून एकमेकांकडे पाहत राहिले. यशोदाताईंनी पुढे सांगितलं, मुलांची फी भरली नाही, पण थोडीफार मी भरली. बाकीचे पैसे मोबाईल, हॉटेल, महागडे कपडे, ब्युटी पार्लर, मॉल आणि बुटीकमध्ये उडवले गेले. मी 4 वर्षांपासून त्रस्त आहे. औषधे सुद्धा वेळेवर मिळत नाही. हे सगळं माझ्या मुलाने आणि सुनेनं केलं आहे. हॉलमध्ये एक क्षण स्तब्ध शांतता पसरली. सगळे पाहुणे अवाक झाले. कोणी हळू आवाजात म्हणालं, ही तर एक हद्द झाली. आईच्या पेन्शनवर ऐशोआराम करतात आणि तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. यशोदाताई पुढे म्हणाल्या, मला आता पैशांची फारशी चिंता नाही. मला भीती वाटते ती माझ्या मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीची. मी आज गप्प बसले तर हे दोघं आणखी बिघडतील आणि उद्या कदाचित आपल्या मुलांबरोबर हेच करतील. त्यांचे प्रत्येक शब्द जणू राघव आणि प्रियाच्या अहंकारावर घाव घालत होते. राघव संतापून ओरडून म्हणाला, आई, तू तर संपूर्ण गल्लीसमोर आमचं नावच खराब करून टाकलंस. यशोदाताईंनी ठाम आणि शांत आवाजात उत्तर दिलं, राघव बाळा, तुझी बदनामी मी केली नाही, ती तुझ्या कर्माने झाली आहे. आता माझ्या पेन्शन मधला एकही पैसा मी तुझ्या आयुष्य आरामासाठी खर्च करणार नाही. हा पैसा फक्त माझ्या औषध उपचारांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठीच वापरला जाईल. शेजारच्या महिला त्यांच्याशी पाठीशी एकदम उभ्या ठामपणे होत्या. यशोदा, तू अगदी बरोबर बोलत आहेस, एकीने ठामपणे म्हटलं. अशा मुलाला आणि सुनेला धडा शिकवणं गरजेचं आहे. राघव आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पहिल्यांदा त्यांना जाणवलं की त्यांचा सगळा खेळ संपला आहे, पण अपमानानंतरही त्यांचं मन बदललं नाही. उलट दोघे अधिकच विषारी झाले. राघवला वाटू लागलं, आईने माझी सगळी इज्जत धुळीस मिळवली. तर प्रिया शेजारच्या बायकांचे टोमणे सहन करू शकत नव्हती. तुझ्या सासूबाईंनी तुला रंगे हात पकडले, या शब्दाने तिला मनात द्वेषाचे वादळ उठले. तेव्हा दोघांनी ठरवला, आता आईला मानसिक त्रास देऊन तिला पूर्णपणे तोडून टाकायचं आणि तिची पेन्शन आपल्याच ताब्यात घ्यायची. दुसऱ्या दिवशी राघवने नाटक केलं तर तो यशोदाताईंच्या जवळ आला आणि म्हणाला, आई, मला कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. जर मी ते भरले नाही तर या घराची निलामी होईल. तू पैसे दिले नाही तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. यशोदाताई त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिल्या. त्यांना सर्व काही कळालं होतं. त्या शांत स्वरात म्हणाल्या, राघव, जर खरंच घरावर कर्ज असेल तर कागद दाखव. मी माझ्या पेन्शनमधून थोडं थोडं देईल, पण हातात पैसा देणार नाही. हे ऐकताच राघवचा राग उसळला. तेवढ्यात प्रिया ओरडली, आई, तुम्हाला आमची काहीच काळजी नाही का? तुम्ही फक्त तुमच्या औषधांवर, मुलांच्या फीवर रडत असता. यशोदाताईंनी खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं, प्रिया, मुलांचे शिक्षण आणि माझा इलाज हीच खरी गरज आहे. तुझा दिखावा आणि आयुष्य आराम हे काही जीवनावश्यक गोष्टी नाहीत. त्यांची ही चाल निष्फळ गेल्यावर राघव आणि प्रिया आणखी खालच्या पातळीला गेले. राघव मुलांना सांगू लागला, तुमच्या आजीला तुमचं काहीच देणं घेणं नाही, म्हणूनच आपल्याला त्रास सहन करावा लागतो. मुलं निरागसपणे म्हणाली, नाही बाबा, आजीनेच आमच्या शाळेची फी भरली होती ना, तुम्ही कधी फी भरली होती. इतका ऐकताच राघवचा चेहरा उतरला आणि प्रियाने रागाने मुलांवर हात उचलला. यानंतर प्रियाने अजून एक कारस्थान केलं. गलीतल्या बायकांसमोर मोठ्याने म्हणाली, सासूबाई आम्हाला पैसे देत नाहीत, उलट आमचंच नाव बदनाम करतात. आता तर लोकांकडून उसने पैसे घेऊन घर चालवावं लागतं. तेव्हा एक महिना पुढे आली आणि ठामपणे म्हणाली, प्रिया, आम्हाला सगळं माहीत आहे.
तुझ्या सासूबाईचा पैसा उकळायचा आता थांबव, नवऱ्याला कामाला लाव, नाहीतर उद्या तुझी मुलंही तोंड फिरवतील. या शब्दाने प्रियाचं तोंड बंद झालं. यशोदाताई त्यांचं सगळं शांतपणे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं आणि त्या मनाशी म्हणाल्या, हे दोघं कधीच सुधारणार नाही. जोपर्यंत त्यांना खरं दुःख दाखवलं जात नाही तोपर्यंत त्यांना शानपण येणार नाही. त्या रात्री त्यांनी देवापुढे हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली, हे देवा, आता मी शेवटचा वार करणार आहे. असा वार की माझा मुलगा आणि सून आयुष्यभर विसरणार नाही. त्या कितीतरी रात्री खोकत खोकत जाग्या राहिल्या होत्या, पण आजच्या रात्री त्यांच्या डोळ्यात निर्धार होता, आता पुरे झालं. माझ्या मजबुरीचा गैरफायदा मी अजून घेऊ शकणार नाही. असा धडा शिकवेन की त्यांचं सगळं आयुष्य बदलून जाईल. दुसऱ्या दिवशी यशोदाताई बँकेत गेल्या आणि आपल्या खात्यातील पैशांचे 3 भाग केले. पहिला भाग नातवंडांचा शिक्षणासाठी आणि दुसरा भाग स्वतःच्या आजारपणासाठी वेगवेगळ्या खात्यावर जमा केले आणि तिसरा भाग हा सर्वात मोठा वार होता. एक विश्वासू नातेवाईक म्हणजेच आपल्या भावाचा मुलगा अथर्व, त्याच्या नावावर त्यांनी तो टाकला, जेणेकरून भविष्यात जर त्यांना काही झालं तर नातवंड भविष्य सुरक्षित राहील. आता घरात राघव आणि प्रियाचं कारस्थान, त्यांचं रडणं सगळंच व्यर्थ ठरत होतं. पेन्शनच्या तारखेला दोघांनी नेहमीप्रमाणे खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईलवर मेसेज आला, खात्यावर पैसे उपलब्ध नाहीत. राघव संतापून आईच्या खोलीत शिरला. आई, तू हे सगळं काय केलंस? आमच्यासाठी काहीच ठेवलं नाहीस का? यशोदाताई शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, जर तुम्हा दोघांसाठी काही ठेवलं असतं तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली असती. तू माझं औषध बंद केलंस, माझ्या आजारपणाची थट्टा केलीस आणि माझ्या कष्टाचा पैसा ऐशो आरामामध्ये उडवलास. आता तुला माझ्याकडून काहीच मिळणार नाही. माझे पैसे फक्त माझ्या नातवंडांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या उपचारासाठी आहेत. प्रिया चिडून ओरडली, सासूबाई, तुम्हाला तर आमच्यावर अजिबात विश्वास नाही ना. जर तुम्हाला आम्हाला पैसे दिलेच नाही तर आम्ही वेगळं राहू. यशोदाताईंनी निर्विकार आवाजात उत्तर दिलं, तुम्हाला वेगळं राहायचं असेल, पण लक्षात ठेवा, मी माझ्या नातवंडांना कधीही बेवारस सारखं सोडणार नाही. त्यांचं भविष्य माझी जबाबदारी आहे, तुमची नाही, कारण तुमची लायकी मला फार चांगली माहीत आहे. त्या क्षणी त्यांच्या घरात आवाज ऐकून शेजारी बायका गोळ्या झाल्या होत्या. यशोदाताईचं बोलणं ऐकून त्यांच्यातील एक म्हणाली, यशोदा, तुझा निर्णय अगदी योग्य आहे. स्त्री ती वृद्ध असो वा तरुण, जर ती स्वतःच्या पायावर उभी असेल तर कोणीही तिचं शोषण करू शकत नाही. राघव आणि प्रियाला पहिल्यांदा जाणवलं, आईवर आता काहीच प्रभाव पडणार नाही. त्यांचा खेळ संपला होता. त्यांच्या चेहऱ्यावर तेज ओसरलं होतं. यशोदाताईच्या मनात एक खोल समाधान आणि त्यांनी देवाकडे हात जोडले आणि हळू आवाजात प्रार्थना केली, देवा, माझा मुलगा आणि सून भरकटले आहेत, पण अशा आवाज आजच त्यांना धडा शिकवायचा आहे, आयुष्यभर लक्षात राहील. त्या दिवसानंतर राघव आणि प्रियाच्या चेहऱ्यावर हसू हरवलं. सुरुवातीला त्यांनी रागाने आईशी बोलणं बंद केलं, पण आतून लाज, अपराधीपणा आणि काळजी त्यांना कुरकुरत लागली. राघव जेव्हा मित्रांना भेटायला गेला तेव्हा कोणी ना कोणी त्यांना चिडवत म्हणायचं, अरे, तुझ्या आईने तर सगळ्यांसमोर तुला आरसा दाखवलाय. हळूहळू तेच मित्र त्याच्यापासून दूर जाऊ लागले. प्रिया जेव्हा गल्लीतून बाहेर पडायची तेव्हा बायका कुजबुजायच्या, हीच नाती, ती सून जिने सासूच्या औषधांचे पैसे सुद्धा काढून घेतले होते. ही ऐकून प्रियाचा चेहरा लाल भडक व्हायचा. एके दिवशी पुन्हा मुलांची फीची नोटीस आलं, पण यावेळी आजीने आधीच पैसे भरले होते, त्यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही. संध्याकाळी निखिल वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काही केलं नाही, पण आजीने आमची फी भरली. तुम्ही म्हणता ना की आजी वाईट आहे, पण हीच खरी हिरो आहे, आजी. हे ऐकून राघवचं डोकं खाली झुकलं. पहिल्यांदा त्याच्या मनात विचार आला की नेमकं काय गमावलं. त्या रात्री यशोदाताईंना पुन्हा खोकल्याचे झटके येत होते. त्या औषधं घेत होत्या. दारात उभी असलेली प्रिया त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला आठवलं, ती महागड्या साड्या आणि पार्लरच्या पॅकेजवर पैसे उडवत होती आणि घरातील वयस्कर सासू औषधांसाठी तडफडत होती. तिच्या मनात अपराधीपणाची झिंझिनत उमटली, पण अहंकार अजूनही जिवंत होता, म्हणून ती काहीच बोलली नाही. राघवला आता एकाकीपणा वेडू लागला. मित्रांची पार्टी संपली होती. कर्जदार रोज गेटवर हजर व्हायचे आणि आईकडून काही मिळायचं नाही. हळूहळू त्याला जाणवलं, त्याच्या ऐशोआरामाची स्वभावामुळे फक्त आईच नाही तर स्वतःच्या मुलांच्या नजरेतील त्याची प्रतिष्ठा सुद्धा संपली होती. त्याच दिवसात शेजारच्या एका वृद्ध आजोबांचे निधन झालं. त्याची परिस्थिती ही यशोदाताई प्रमाणेच होती. फरक एवढाच की त्यांच्या मुलांनी त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि ते एकटेच मरण पावले. ही घटना राघवच्या मनाला खोलवर भिडली आणि त्याच्या अंतःकरणातून एक आवाज आला,
जर मी माझ्या आईशी असं वागलो तर उद्या माझे हेच भविष्य असेल. त्या रात्री राघव आईच्या पायाशी बसला. थरथर त्या आवाजात तो म्हणाला, आई मला माफ कर, मी खूप चुकीचं केलं. तुझ्या औषधांसाठी सुद्धा पैसे दिले नाहीत. तुझ्या कष्टाच्या पैशांची मी मौजमजेसाठी उडवला. आता समजलं मी माझ्या स्वतःच्या मुलांसमोर किती चुकीचं उदाहरण ठेवलं आहे. हे ऐकून यशोदाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते समाधानाचे होते. त्यांनी मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, चुका सुधारायला कधीच उशीर होत नाही. जर तू मनापासून बदललास तर मला त्यापेक्षा मोठा आनंद दुसरा काहीच नाही. मला आयुष्यात अजून काय हवं आहे? हे ऐकून प्रिया शांतपणे पुढे आली. पहिल्यांदा ती सासूबाईंच्या पायाशी बसली आणि अश्रू पुसत म्हणाली, आई, मी सुद्धा माझी चूक मान्य करते. लोभामुळे मी तुम्हाला खूप त्रास दिला. जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला शेवटची एक संधी द्या. यशोदाताईंनी खोल श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाल्या, मी तुम्हाला आधी ही संधी दिली होती, पण तुम्ही ती गमावली. तरी यावेळी पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवते. पण एक अट आहे, माझ्या पेन्शनचा पैसा फक्त गरजेपुरताच वापरला जाईल, आयुष्य आरामासाठी नाही. मुलांचे शिक्षण आणि माझा उपचार हे सर्वात आधी होती. राघव आणि प्रियाने हे मान खाली घालून संमती दर्शवली आणि त्या रात्रीनंतर घरातलं वातावरण खरंच बदलायला लागलं. राघव जो आधी दिवस रात्र वेळ दिखावा आणि पार्ट्यांमध्ये वेळ घालवायचा, तो आता वेळेवर घरी यायला लागला. छोटं मोठं काम करू लागला आणि काम शोधण्यात प्रामाणिकपणा दाखवू लागला. जेव्हा कुठे नोकरीसाठी जात असे तेव्हा यशोदाताई देवासमोर बसून त्याच्यासाठी प्रार्थना करत. प्रियाजी प्रत्येक महिन्याला महागड्या साड्या, मेकअप पार्लरवर पैसे खर्च करायची. ती आता घरात लक्ष देऊ लागली, मुलांचा अभ्यास घेऊ लागली आणि यशोदाताईंनी वेळेवर औषधं देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. हा बदल पाहून यशोदाताईंची तब्येतही सुधारली, कारण आता त्यांना वेळेवर औषधं मिळत होती आणि राघव त्यांना आठवड्याला डॉक्टरांकडे घेऊन जात होता. प्रियाने त्यांच्यासाठी वाफ घेण्याचं मशीन आणलं, नेबुलायझर स्वच्छ ठेवला आणि इन्व्हेंटर वेळेवर देऊ लागली. शेजाऱ्यांना हा बदल पाहून आश्चर्य वाटलं. त्यांनी कधी आईचा पैसा उडवला, तेच आता तिची सेवा करू लागली. पण मुलं पण आनंदी झाली. पूर्वी घरात भांडण, आरोप प्रत्यारोप होत असं, आता सर्वजण एकत्र बसून जेवू लागले. मुलं हसत खेळत होती आणि घरात खरी शांतता परतत आली होती. एक दिवस निखिल निरागसपणे म्हणाला, आजी, आता आपलं घर खरंच घरासारखं वाटतंय. हे ऐकून यशोदाताईंचा कंठ दाटून आला. लवकरच राघवला मित्राच्या मदतीने एका कंपनीत नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण मेहनतीचा आणि प्रामाणिक होता. पहिला पगार मिळाल्याने त्याने तो आईच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, आई, हे पैसे तुझ्या औषधांसाठी आणि मुलाच्या शाळेसाठी आहेत. यशोदाताईच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्यांनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, पैसा कमी असू दे, पण तो प्रामाणिक असला तर एक दिवस घरात समृद्धी आपोआप येते. प्रियानेही एक दिवस गल्लीतल्या बायकांसमोर डोळ्यातलं पाणी आणून म्हटलं, हे लोभामुळे चुका केल्या, पण आता मला खरंच बदलायला हवं. सगळ्या बायका म्हणाल्या, उशिरा का होईना पण अक्कल आली. हाच मोठा भाग्योद्योग. हळूहळू घराची परिस्थिती सावरू लागली. लाईट बिल वेळेवर भरलं जाऊ लागलं. मुलांचा अभ्यास नीट झाला आणि सर्वात मोठी गोष्ट, यशोदाताईंच्या डोळ्यात पुन्हा चमक परतली. त्यांना वाटलं त्यांच्या आयुष्याच्या कष्टाचं चीज झालं. संध्याकाळी दिवा लावून त्या देवासमोर हात जोडत म्हणाल्या, देवा, तुम्हाला हिंमत दिलीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला आणि सुनेला योग्य तो धडा शिकवू शकले. जर मी त्यावेळी गप्प बसले असते तर हे दोघं कधीच सुधारले नसते. त्यांच्या दूरने आणि संयमाने जे परिवर्तन घडलं त्याची चर्चा पूर्ण गल्लीत व्हायला लागली. बघितलं का, म्हाताऱ्या आईने समजूतदारपणाने आणि धैर्याने घर सावरलं. कितीतरी महिला आपल्या वेदना घेऊन त्यांच्या जवळ येऊ लागल्या, पण तेव्हा त्या हसत म्हणायच्या, घाबरून गप्प बसू नका. ज्या दिवशी स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायला शिकाल त्या दिवशी तुमचं घर, तुमचं आयुष्य बदलून जाईल. हळूहळू राघव आणि प्रियाने नवीन छबी लोकांपर्यंत मनात उमटू लागली. जे लोक कालपर्यंत टोमणे मारत होते तेच आता म्हणत होते, वेळेत सुधारले. आई वडिलांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती असते. मुलांनाही आता समजलं होतं त्यांची आजी म्हणजे खरा आदर्श. आता आपल्या निबंधात निखिलने लिहिलं, माझी आजी माझ्यासाठी सर्वात मोठी नाईक आहे. तिने शिकवलं की पैसा चैनीसाठी नव्हे तर गरजा आणि कुटुंबाच्या भल्यासाठी असतो. आर्य ह्या अभिमानाने म्हणायची, आजीमुळे आमच्या घरात पुन्हा शांतता आली आणि नीटनेटकेपणा आला. काळाच्या ओघात घरातील आर्थिक तंगी कमी झाली. राघवला प्रमोशन मिळालं. प्रियाने घरातून शिलाईचं काम सुरू केलं. त्यामुळे घरात पैशांची अवाक वाढली. बिलं, शाळेची फी आणि औषधं आता काहीच पुढे ढकलावं लागत नव्हतं. एके दिवशी संपूर्ण गल्लीने यशोदाताईंचा सन्मान केला. कोणीतरी म्हटलं, वय किती असो पण समजूतदारपणा असेल तर प्रत्येक परिस्थिती बदलता येते. तुम्ही सिद्ध केलं की घरातील वृद्ध असो
तेव्हा घराचा पाया असतो. यशोदाताईंच्या डोळ्यात आनंदाने दाटलेले अश्रू त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, मला आता आणखी काही नको आहे. माझी मुलं सुधारलीत, माझी नातवंड आनंदात आहे. हाच माझा खरा विजय आहे. लक्षात ठेवा, पैसा येत जात राहतो, पण नात्यावरचा विश्वास हरवला तर तो पुन्हा मिळवायला संपूर्ण आयुष्य जातं. माझं आयुष्य शिकवतं, पैसा नाही तर प्रेम आणि विश्वास हीच खरी संपत्ती आहे. गल्लीत टाळ्यांचा गडगडाट झाला. राघव आणि प्रिया त्यांच्या पायांवर कोसळले. डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले, आई, जर तू आम्हाला धडा शिकवला नसता तर आज आम्ही कधीच बदललो नसतो. आज समजलं, खरं सुख तुझ्या आशीर्वादातच आहे. यशोदाताईंनी दोघांनाही घट्ट मिठी मारली आणि देवाकडे हात जोडून म्हणाल्या, माझी पेन्शन, माझं आजारपण आणि माझ्या मुलांच्या भविष्याची गॅरंटी. पण जेव्हा तू पैसा उधळू लागलास तेव्हा मला भीती वाटली की तुला आयुष्याचं खरं मोल समजणार नाही. पण आज मला समाधान आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्या संध्याकाळी मुलांनी आपल्या आजीसाठी एक छोटीशी पूजा ठेवली. निखिल सर्वांसमोर म्हणाला, आई वडिलांचा सन्मान करणं हे सर्वात मोठा धर्म आहे. गल्लीतले लोक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि रात्री आपल्या खोलीत बसलेल्या यशोदाताईंच्या मनातून फक्त एकच विचार उमटला, हे देवा, आता मी खरोखर समाधानी आहे. माझं कष्ट, माझं मौन आणि माझे अश्रू सगळं व्यर्थ गेलं नाही. मुलगा आणि सुनेला समजलं की आईबाबांचा पैसा हा चैनीसाठी नाही तर घराच्या गरजा आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी असतो. हाच धडा आणि हा प्रामाणिक विजय माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. घरात आता शांती होती, नात्यांमध्ये प्रेम होतं आणि सगळ्यांच्या मनात हे सत्य ठसलेलं होतं. पैसा कधीच नात्यांपेक्षा मोठा नसतो. ही कथा आपल्याला एकच शिकवते, आई वडिलांच्या कष्टाचा पैसा, त्यांची पेन्शन मुलांच्या मौजमजेचे साधन नाही तर त्यांच्यासाठी सेवेची आणि त्यांच्या सुरक्षितेची असते. जर मुलगा सुनेला ही गोष्ट समजली तर घरात कधीच वाद होणार नाही आणि नाही समजली तर यशोदाताईप्रमाणे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या कृतीने धडा शिकवेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.